मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी। नातवंडास पत्र, लेखक नंदू नाटेकर। मी तुम्हाला यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे। हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत। नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत। त्यांनी एकूण 6 वेळा मेन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मेन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे। 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टींविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे। प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे। नातवंडास पत्र। प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद। कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे। माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे। मग इथे लेखक नंदू नाटेकर हे काय आहे, पत्र लिहितात आहेत। पत्र कुणाला लिहितात आहे तर आपल्या नातवंडास पत्र लिहितात आहेत। त्यांच्या नातवंडांची नावं काय आहे, उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी। मग उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी ह्या नातवंडांना ते काय लिहित आहे, पत्र लिहित आहे। काय सांगितलं आहे इथे, कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। म्हणजे कितीदा मनात माझ्या विचार येतो की तुमच्या चौघांबरोबर काय माराव्या, मनसोक्त, मनाला हव्या तितक्या गप्पा माराव्यात, मनसोक्त बोलता यावे असं तुमच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत। मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे। माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे। मग काय सांगितलं आहे, माझं बालपण म्हणजे मी लहानपणी माझे दिवस कसे घालवले, माझं बालपण कसं घालवले हे मला तुम्हाला सांगायचे आहे। तसेच माझे शाळा कॉलेजातले दिवस मी कसे होते तेही तुम्हाला सांगायचे आहे। तसंच त्यांनी अजून काय सांगितलं आहे, पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते पण त्यांना सांगायचे आहे। मग काय सांगितलं आहे त्यांनी तर पुस्तकातून, मित्रांकडून आणि शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो हे पण मला काय करायचे तुम्हाला सांगायचे आहे। तसेच त्यांनी काय सांगितले आहे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून। मग माझे लेखकाचे आई वडील हे आताच्या नातवंडाचे कोण आहेत तर पणजी पंजोबा आहेत। मग काय सांगितलं आहे तर माझ्या आईवडिलांकडून म्हणजेच तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे। म्हणजे त्यांनी मला काय काय शिकवलं माझ्या आईवडिलांनी, किंवा काय सांगितलं आहे तर तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून म्हणजे त्यांच्या प्रेमातून मी काय शिकलो हेही मला तुमच्याशी बोलायचं आहे, सांगायचं आहे तुम्हाला। पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे। मग काय सांगितलं आहे लेखकाने इथे तर मी तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने जे माझ्या मनात आहे ते मला सांगता येणार नाही। काय सांगितलं आहे, बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून असे वाटलं की मला माझ्या डोक्यामध्ये अशी आयडिया आली की मी पत्र लिहावे, म्हणून मला सुचलं की तुम्हाला हे पत्र लिहावे।
मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. तर मी शिकायला, लेखक शिकायला कुठे होते? तर सांगलीला होते. मग सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळच एक बाग होती. मग आमच्या शाळेला कसं होतं? मैदान किती होतं? तर खूप मोठे मैदान होती आणि मैदानाजवळच एक काय होती? बाग होती. मग लेखक कुठे शिकायला होते? सांगलीला शिकायला होते. आणि सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे आणि त्यांच्या शाळेला कसं मोठे मैदान होते आणि मैदानाजवळच एक बाग होती. तर लेखकाच्या नातवंडांची नावे काय आहेत? लेखकाच्या नातवंडांची नावे उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुदडायचो, झाडावर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्यांची मजा तुम्ही लुटली पाहिजे. मग काय सांगितले आहे लेखकाने इथे? तर त्यांनी त्यांच्या बालपणातल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुदडायचो, झाडावर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. मनसोक्त म्हणजे काय? तर मनाला वाटेल तेवढं. हुदडायचो म्हणजे फिरणे. तर काय सांगितलं? आम्ही तिथे मनसोक्त म्हणजे मनाला येईल तेवढं आम्ही काय करायचो? खेळायचो, फिरायचो, झाडावर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. तर काय सांगितलं? थंड हवेचे गिरिस्थान. गिरिस्थान म्हणजे काय? तर पर्वतावरील ठिकाण. मग काय सांगितलं लेखकाने इथे? तर तुम्ही निदान ॲटलिस्ट तुम्ही सुट्टींमध्ये तरी काय करायचं? तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून कुठे जायचं सांगितलं आहे? कुठे जायला त्यांनी सांगितलं आहे? तर थंड हवेचे ठिकाण, थंड हवेच्या पर्वतावरील जे ठिकाण असेल किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. तर पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मग तिथे आपल्याला काय तर छोट्या गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल ऐकायला? तर पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. न्याहाळणे म्हणजे काय? लक्षपूर्वक पाहणे, थव्यांचं निरीक्षण करणे. थवे न्याहाळणे, पक्ष्यांचे थवे निरीक्षण करणे, त्यांचं लक्षपूर्वक पाहणे. तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव तिथे आपल्याला पाहायला मिळतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटलीच पाहिजे. मग काय सांगितलं? नजराणा म्हणजे मौल्यवान भेट. मग काय सांगितलं आहे इथे लेखकाने? तर मोकळे, मग छोट्या गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी ते आपल्याला काय बघायला मिळते? तर मोकळे आकाश, वाहती नदी, झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. म्हणजे मौल्यवान ह्या गोष्टी आपल्यासमोर आणत असतात आणि त्यांची मजा आपण लुटली पाहिजे, म्हणजे त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. माझ्या पुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. मग काय सांगितलं लेखकाने इथे? तर माझ्या पुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी स्वतःचं सांगितलं की मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. म्हणजे एवढं
त्यांना इंटरेस्ट नव्हता अभ्यासामध्ये, फारसा म्हणजे स्कॉलर नव्हते सांगायचं. तर त्यांनी काय सांगितलं, तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो, मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. मग त्यांना काय तर खेळायला जास्त आवडत होतं आणि त्याच्यामध्ये कोणता खेळ आवडत होता का, बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. लहानपणापासूनच त्यांना बॅडमिंटनची आवड होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. मग त्यांनी सांगितलं आहे, तुम्ही बघितले असतील माझे निरनिराळे चषक व ढाली घेतलेले फोटो. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. मग काय सांगितलं, सातत्याने, सतत, सातत्य म्हणजे काय तर सतत, सतत परिश्रम करून मी कसा आहे विजेता खेळाडू होऊ शकलो आहे. मग सातत्याने जर परिश्रम केलं तर आपण कसं होतो, विजेता होतो. मग काय सांगितलं, सतत जर परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले, मला अर्जुन पुरस्कार मिळाला. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले आणि त्याच्यामुळे त्यांना कोणता पुरस्कार मिळाला, तर अर्जुन पुरस्कार मिळाला. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. मग काय सांगितलं आहे इथे लेखकाने, तर तुम्ही कोणता ना कोणता तरी खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा कोणताही जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही खेळ खेळायला पाहिजे. मग काय सांगितलं, जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. मग खेळ खेळण्यामुळे काय सांगितलं, काय येते, तर आपल्या आयुष्यात एक शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात. मग आपल्याला खेळ खेळण्यामुळे काय होतं, तर आपल्या आयुष्यात शिस्त लागते. आपल्याला कोणत्याही प्रसंगाचा आपण सामना करू शकण्याची हिंमत आपल्यामध्ये येते. तसेच अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते आपल्याला खेळ शिकवत असतं. आणि तसंच आपण जर जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल, तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिममधला असो. मग इथे लेखक त्यांच्या नातवंडामध्ये पत्र लिहिताना सांगतात आहे की प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. तर तुम्हाला मला वेळ नाही ही तुम्ही कारणे सांगू नका, तर प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. आणि मला वेळ नाही ही कारण तुम्ही सांगू नका, ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो. मग आपण म्हणतो का वेळ नाही म्हणून जेवण करायचे नाही का, जेवण करायचे राहते का? तर आपण दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो. मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? मग ते नातवंडांना प्रश्न विचारतात की मी जे तुम्हाला सांगतो ते पटते का तुम्हाला? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. मग काय सांगितलंय, जर मी कसं सांगितलंय, समजा व्यायाम नाही केला तर मला जेवण सुद्धा जाणार नाही. मग काय सांगितलंय, जसं आपल्याला जेवण गरजेचं आहे तसंच व्यायाम पण आपल्यासाठी कसं आहे, गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. माझं आज 66 वय असून सुद्धा मी काय करतो, व्यायाम करतो. म्हणजे जेवण करणं जसं गरजेचं आहे तसं व्यायाम पण करणे गरजेचं आहे. तुम्ही जसे मोठे व्हाल,
शाळेतून कॉलेजात जाल तसतसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. मग काय सांगितलं त्याने नातवंडांना, काय सांगितलं, जसजसे तुम्ही मोठे व्हाल, शाळेतून कॉलेजात जाल, म्हणजे तसतसा तुमचा अभ्यास कसा वाढत जाणार आहे, तसतसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे, मग कमीच वेळ भेटणार आहे. पण तरीही तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजे. तरी तुमच्या त्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही स्वतःसाठी काय सांगितलं, व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजे. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो, किंवा खास व्यायामासाठीच असलेला जिममधला असो. मग तो व्यायाम सांगितला, काय सांगितलं आहे, तर खुल्या मैदानामध्ये तुम्ही करा, नाही तर एखाद्या क्लबमध्ये करा, नाही तर खास व्यायामासाठी असलेल्या जिममध्ये करा. पण तुम्ही काय सांगितलं, तास 2 तास व्यायाम केलाच पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामध्ये शिकवून येत नसते, होय ना. म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. तसेच प्रत्येक आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. मग काय सांगितलं इथे लेखकाने, तर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामधून शिकून येत नसते, होय ना. म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलं आहे, त्यांना नातवंडांना विचारलं आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामध्ये शिकवून येत नसते. म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. मग काय सांगितलं आहे, जसे तुम्ही मोठे व्हाल तसे तुम्ही स्वतःचे काय बना, शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. मग काय सांगितलं आहे, तर टेनिसमध्ये एखादा चेंडू जर रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच शोधून पाहतो, पडताळून पाहतो. अगदी त्याचप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे कोण ठरवतो, तर आपणच ठरवतो. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हालाच कळले पाहिजे. मग तसंच सांगितलंय, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला स्वतःला ते कळले पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. मग काय सांगितलंय, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. मग काय सांगितलं इथे लेखकाने, तर आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे. सहस्त्रक म्हणजे काय, तर 1000. मग 3ऱ्या सहस्त्रकामध्ये आपण काय केलं आहे, प्रवेश केला आहे. आता आपलं हे इयर कोणतं आहे, तर 2020. मग आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये 3ऱ्या सहस्त्रकामध्ये आपण कसा आहे, प्रवेश केला आहे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकही वाढतो आहे. मग आवाक म्हणजे काय, तर विस्तार त्याचा वाढत आहे. मग संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा विस्तारही कसा आहे, वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. मग आपण आपल्या घरी बसल्या जागी आपल्याला हवी ती माहिती आपल्याला मिळू शकते. कशामुळे, तर ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. मग आपण काय करतो, मोबाईल आहे म्हणून आपण मित्राला कॉल लावतो आणि हॅपी बर्थडेचं विश करतो की कसा आहे, काय आहे त्याबद्दल फक्त विचारतो आपण. मग काय सांगितलं इथे लेखकाने, तर तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी म्हणजे फॅमिलीशी तर काय सांगितले आहे, आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष वेळ असेल त्या दिवशी तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट द्या. मग काय सांगितलं आहे इथे, तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका.
म्हणजे फेस टू फेस कॉन्टॅक्ट राहू द्या. आपण काय फक्त मोबाईलवर हाय हॅलो करतो आणि झालं आपलं, पण तसं करू नका असं लेखकाने मुद्दाम इथे आपल्याला सांगितलं आहे. तर तुमच्या मित्राशी आणि कुटुंबियाशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्यांची घरी जाऊन विचारपूस करा, भेट द्या, मित्रांशी गप्पा मारा, त्याच्यावर फिरायला जा असं सांगितलं आहे. या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम तुमचा आजोबा. मग काय सांगितलं त्यांनी? नातवंडांसाठी पत्र लिहिलं. आता शेवटी पत्र समाप्त करणार. त्यांनी काय सांगितलं? या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मग या नव्या युगामध्ये, या नव्या तंत्रज्ञान युगामध्ये तुम्हाला माझ्या कशा आहे? शुभेच्छा आहे. आणि मी तुमचा आजोबा असं सांगितलं आहे. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. मनसोक्त खेळणे, कुदळणे, झाडावर चढणे, पावसात चिंब भिजणे. लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहन. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा. लेखक जेथे शिकलेत गाव. सांगली. लेखकाला मिळालेला पुरस्कार. अर्जुन पुरस्कार. खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण. जिम. लेखकाचा आवडता खेळ. बॅडमिंटन. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. व्यायाम केल्याने आपण तंदुरुस्त राहतो. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो. तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. उदाहरणार्थ क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन. जो तुम्हाला खेळ आवडत असेल तो खेळ खेळा. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा ते खेळ आपल्याला शिकवतात. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे हे आपल्याला खेळ शिकवतो. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com.